अ, सर्व बैलगाडी मालकाने बैलगाडी चालक वगैरे जे काही बैलगाडी शर्यतीची संघटनेची निगडीत जे लोक असतील त्यांना नमस्कार. आज अ, पुणे जिल्हा आणि नगर जिल्हा या विभागातील जे चार बैलाचा गाड्याचा खेळ आहे त्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे जिल्ह्याचे प्रतिनिधी आहेत संघटनेचे ते सर्व इथं माझ्याशी चर्चा करायला आले. त्यांची विनंती एकच होती की तुम्ही आज आज तुमचा जो राजीनामा आहे, माझा असेल, दत्तात्रय गायकवाड असतील त्यांचा असेल, आनंदाप्पा असतील, विलास पैलवाननी एक राजीनामा दिला तो एक असेल, या सर्व गोष्टींचा पुनर्विचार करून तुम्ही आज तो राजीनामाचा निर्णय तुम्ही तुमचा रद्द करून आजपासून तुम्ही संघटनेत रुजू व्हावं किंवा संघटनेचा पदभार परत स्वीकारावा. परंतु माझं एक सांगणं राहील सर्वांना, आता यांना सगळ्यांना आम्ही एक तासभर चर्चा केली, त्याच्यात तेच सांगितलं की आपण ही संघटना जी काय आहे ती बैलगाडी मालकांची आहे. कुणी आजपर्यंत कुणी अध्यक्ष म्हणून किंवा त्याच्या पदाचं म्हणजे पद म्हणून असं कोण मिळवलेलं नाही. याच्यात सर्वसाधारण बैलगाडा मालकासारखंच सर्वांनी काम केलेलं आहे, कोण अध्यक्ष असो, सचिव असो, कोणी असो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ही संघटना आपल्याला पुनर्रचना करण्याची गरज आहे आणि सर्व स्तरातून म्हणजे चार बैलाचा खेळ असेल किंवा आपला 3 फेऱ्याचा खेळ असेल, नंतर बिनजोडचा खेळ असेल. काल सुद्धा ठाणा, रायगड, पालघर या विभागातील जे अध्यक्ष आहेत ते आले होते. त्यांचंही म्हणणं तेच पडलं की महाराष्ट्राचे अध्यक्षपद तुम्ही सोडू नका, तुम्ही तो निर्णय माघारी घ्या. तर मला फक्त सर्वांना एकच सांगायचं की एक 10-15 दिवसाचा वेळ आम्हाला सर्वांना द्या. आम्ही सर्व वरिष्ठ मंडळी म्हणजे ठाणा रायगडचे अध्यक्ष असतील, आपल्या इकडचे जे काही प्रमुख संघटनेमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील जिल्हा लेवलचे, हे सर्व बसून ह्याला आपल्याला परत ही सगळी गडी परत सुरळीत कशी करता येईल याचा निर्णय घेऊन त्या दिवशी तिथं आम्ही तो काय असेल तो निर्णय घेऊन एक 10-15 दिवसाचा वेळ द्या सर्व पुनर्विचार पुनर्चर्चा होण्यासाठी. त्यानंतर आम्ही जो काय असेल, समजा मी असेल, दत्ता पैलवान असतील, आनंदाप्पा मोहिते असतील, विलासराव देशमुख असतील, आमच्या सर्वांचा जो काही निर्णय असेल त्या दिवशी पूर्णपणे सांगितलं जाईल. तर त्या अगोदर मला सर्वांना एक विनंती करायची की आमच्या राजीनाम्याच्या बातमी ऐकल्यानंतर काही लोकांनी समजा समालोचक असतील, समालोचकांनी काम बंद करायचं ठरवलं असेल किंवा झेंडापंच असतील किंवा बरेचसे घटक जे म्हणले की आम्ही थांबू 31 तारखेनंतर. तर ती जी मैदानं आहेत पुढची, ती पुकारलेली मैदानं आहेत, कुणालाही ती बंद ठेवण्याची गरज नाही किंवा कुणीही त्यांचं काम थांबवण्याची गरज नाही. आम्ही 100% संघटनेसोबत आहोत. आम्ही पुनर्विचार करायचा तुम्हाला आश्वासन देतोय. एक 10-15 दिवस वेळ द्या, त्याच्यामध्ये आम्ही काय असेल तो निर्णय जाहीर करू. तत्पर्यंत तुम्ही कुठलाही विषय थांबू नका आमच्यासाठी. म्हणजे सगळ्यांची गैरसोय नको, आयोजकांची गैरसोय नको आणि याच्यातनं नुकसान नको कोणाचं. तर एक 10-15 दिवस थांबावं अशी सगळ्यांना मीच आता विनंती करतो आणि सर्व पूर्व तसंच चालू ठेवा. जे ज्या पद्धतीने बैलगाड्या मैदानं चालू होती त्या पद्धतीनेच चालू राहत. धन्यवाद.